ठाणे बोरिवली टनेल प्रकल्पाला आमचा विरोध नाही, मात्र आमच्या सोसायटीचा अप्रोच रस्ता हा पूर्वीप्रमाणे युनी ॲबेक्स कंपनीमार्फत ठेवण्यात यावा, टोलनाका पुढे हलवण्यात यावा आणि वृक्षांची कत्तल थांबवण्यात यावी अशी मागणी MMRDAच्या वतीने लावण्यात आलेल्या बैठकीमध्ये रहिवाशांनी केली आहे। त्यानुसार आता प्रत्येक सोसायटीमधील सदस्य एकत्र येऊन एक कमिटी तयार करण्यात यावी। त्या कमिटीच्या माध्यमातून MMRDAच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत म्हणणे पोहोचवा अशी सूचना खासदार नरेश म्हस्के यांनी बैठकीत दिली आहे। तसेच रहिवाशांनी केलेल्या मागणीनुसार त्यावर उपाययोजना करण्याची सूचनाही यावेळी दिल्या आहेत। ठाणे बोरिवली टनेलचे काम गेल्या काही महिन्यांपासून सुरू झालं आहे। हा मार्ग संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील डोंगराखालून काढण्यात येणार असून त्याचा एक टोक ठाण्यातील मानपाडा येथील मुल्लाबाग भागामध्ये निघणार आहे। या ठिकाणी सुमारे 12,000 अधिक नागरिक राहत आहेत। परंतु येथील रहिवाशांनी केलेल्या आंदोलनानंतर शनिवारी स्थानिक रहिवासी MMRDAचे अधिकारी, ठेकेदार आणि खासदार नरेश म्हस्के यांच्या उपस्थितीत एक बैठक घेण्यात आली। यावेळी MMRDAच्या वतीने प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात आले। त्यात देखील रहिवाशांच्या मागणीनुसार टनेलचे काम हे 92 मीटर पुढे सरकवण्यात आल्याचा दावा MMRDAचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल जांभळे यांनी दिला आहे। तसेच 2500 मीटरपर्यंत हरितपट्टा नष्ट झाला असला तरी टनेलच्या वरील बाजूस 2 टप्प्यात 5300 मीटर हरितपट्टा विकसित केले जाणार असल्याचं सांगितलं आहे। रहिवाशांनी त्यांच्या आवारामध्ये वृक्ष लागवड करण्यास सांगितल्यास त्या ठिकाणी देखील वृक्ष लागवड केली जाणार असल्याची माहिती यावेळी खासदार नरेश म्हस्के यांनी दिली आहे। टनेलच्या विषयी कुठलाही विरोध नाहीये। त्यांच्या सोसायट्यांसमोरचा जो रस्ता आहे तो रस्ता कुठेतरी संपुष्टात येणार आहे। त्यांना खूप त्याचा त्रास होणार आहे। त्याचा जो एंट्री पॉइंट आहे जो अंडरग्राउंड हा विषय आहे। लोकांमध्ये चुकीच्या पद्धतीने टनलला कुणाचाही विरोध नाहीये। विरोध आहे तो जो समोरचा जो त्याला जो जॉईंट होणार रस्ता कुठून स्टार्ट होणार अप्रोच रोडचा जो विषय आहे त्याविषयी आम्ही चर्चा करतोय। आता या ठिकाणी बैठक झालेली आहे। नागरिकांनी काही मार्ग सुचवलेले आहेत। ते मार्ग त्या अधिकाऱ्यांना आम्ही इम्प्लिमेंटच्या दृष्टीने त्यांना निर्देश दिलेले आहेत। IIT असेल, त्यांचे काही एक्सपर्ट्स असेल, त्यांच्याशी चर्चा करून हा निर्णय घेण्याचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय। टनलला कुणाचाही विरोध नाही, अप्रोच रोडला विरोध आहे। शेवटी बघा, हजारो लाखो लोकांचा फायदा होणार आहे, परंतु त्या ठिकाणी राहणाऱ्या लोकांना सुद्धा अडचणी निर्माण होऊ नये, त्यांचं सुद्धा जनजीवन जगणं आहे ते मुश्किल होऊ नये हे त्यांचं म्हणणं आहे आणि ते म्हणणं रास्त आहे। रस्त्यामध्ये येणारे काही जे वृक्ष आहे त्याचं रिप्लांटेशन सुरुवातीच्या काळामध्ये चुकीच्या पद्धतीने चाललंय, लक्ष दिलं नव्हतं, पण मार्च मध्ये आमची यावरती बैठक झाली। त्यानुसार ज्या ठिकाणी MMRDA वृक्षारोपण करणार आहे त्या व्यतिरिक्त जर या ठिकाणी असणाऱ्या आजूबाजूच्या सोसायटीज आहेत त्यांनी जर परवानगी दिली, त्यांनी जर जागा उपलब्ध करून दिली तर ते सगळे वृक्ष त्या सोसायट्यांमध्ये रिप्लांट MMRDA स्वतःच्या खर्चाने करेल। एका वृक्षाला काहीतरी रिप्लांट करायला किती खर्च येतो, जो काही येतो रिप्लांट सुद्धा, म्हणजे त्या ठिकाणी नवीन प्लांटेशन, त्याचबरोबर ते काढलेले वृक्ष पुन्हा त्या सोसायट्यांमध्ये आजूबाजूच्या सुद्धा ते लावून देणार आहेत। त्यासाठी त्यांनी परवानगी दिलेली आहे। 25 तारखेला जो जागतिक पृथ्वी दिवस आपण जो म्हणतो तो आहे, त्या दिवशी सुद्धा त्यांनी प्लांटेशनचा मोठा ड्राईव्ह या ठिकाणी ठेवलेला आहे। आज मुल्लाबाग परिसरातली नीलकंठ वूड, वेरेटन, सत्यशंकर, कॉस्मॉस लॉन्च आणि बाकीच्या जेवढ्या सोसायटी आहेत त्याच्या सगळ्या रहिवाशांनी गेल्या 1 वर्षापासून हा जो बोरिवली टनलचं काम चालू आहे त्याला घेऊन लोकांमध्ये जे अडचणी लोकांना निर्माण झाल्या होत्या आणि गेल्या एवढ्या वर्षापासून आमची जी मागणी होती की जी हे टनेल आहे, हे टनल आमच्या सत्यशंकरच्या पुढे जाऊन युनिमॅक्सच्या आसपास कुठेतरी ओपन करावा, म्हणजे आमची जी लाईफस्टाईल आहे, आमचा जो सिस्टम आहे तो तसंच मेंटेन झाला पाहिजे। पण गेल्या 1 वर्षापासून MMRDAचे अधिकारी ह्या आमच्या लेटरला, आपल्या पत्राला, आमच्या RTIला उत्तर देत नव्हते। म्हणून गेले शनिवारी इथल्या सगळ्या स्थानिक रहिवाशांनी प्रोटेस्ट मोर्चा काढला होता आणि त्याच्यानंतर बऱ्याचशा न्यूजपेपर आणि सगळ्या गोष्टी, सगळ्या बातम्या गेल्या आणि त्याच्यानंतर कुठेतरी MMRDA थोडंसं ॲक्टिव्ह मोड पण आला आणि गेले 15 तारखेला त्यांनी एक मीटिंग ऑर्गनाईज केली होती, बट काही कारणांनी त्यांना ती मीटिंग करता आली नाही। तर MMRDAच्या अधिकाऱ्यांनी आज इथे ती मीटिंग ऑर्गनाईज केली आणि आपल्या आजूबाजूच्या परिसरातली जेवढे या प्रोजेक्ट इफेक्टेड पर्सन्स आहेत ते सुमारे 700 ते 800 लोक, महिला, पुरुष, बुजुर्ग सगळे येऊन आपल्या व्यथा त्यांनी त्यांच्यासमोर मांडल्या। आमचे माननीय खासदार नरेशजी म्हस्के स्वतः या मीटिंगला आले होते आणि गेल्या 1 वर्षापासून
तेही पाठपुरावा करत होते आणि आज त्यांच्या अध्यक्षतेमध्ये एक चांगली मीटिंग झाली आणि आज या मीटिंगमध्ये ठरलं की जे सोसायटीचे कोर कमिटीची लोक आहेत त्यांनी जो प्रपोजल त्यांच्या पुढे मांडलेला आहे ते MMRDचे अधिकारी आणि पुढच्या वीकला संजय मुखर्जी जे कमिशनर आहेत MMRD त्यांची एक जॉईंट मीटिंग करून आमच्या ज्या मागण्या आहेत ते पूर्णरूपी कसे साकार करता येईल त्याच्यावर चर्चा होणार आहे.